चांदवड तालुक्यात जनसुरक्षा कायदा हा घटनेविरोधी असून हा कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणीसाठी तहसीलदारांना उद्धव सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले। मालेगाव येथील गोरक्षकांनी गुरुवारी दिनांक 11 रोजी तालुका पोलीस स्टेशन येथे समक्ष भेट घेऊन पोलिसांचा सत्कार करण्यात आला। अवैध गोवंश वाहतुकीचा पर्दाफाश करीत पोलिसांनी मोठी कारवाई केली होती। कळवण तालुक्यात एकात्मिक आदिवासी विकास कळवण प्रकल्पातील कळवण तालुक्यातील 13 शासकीय आश्रमशाळांमध्ये बसवण्यात आलेले सोलर हीटरची मुदत संपल्याने ते बंद अवस्थेत आहे। त्यामुळे गेल्या 4 वर्षापासून विद्यार्थ्यांवर थंड पाण्याने अंघोळ करण्याची वेळ आली। चांदवड तालुक्यात नाशिक जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व चांदवड तालुका क्रीडा समिती व संत ज्ञानेश्वर विद्यालय वाहेगाव साड यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 8 सप्टेंबर रोजी 14 वर्षे, 17 वर्षे व 19 वर्षे आतील वयोगटातील मुले खो खो स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथील रविवारी दिनांक 7 रोजी बालकावर हल्ला करणारा आणि नंतर 5वी येथेत शिकणाऱ्या शाळकरी मुलाचा बळी घेणारे बिबट्याचा शोध लागत नसल्याने पंचाळे व खंडागडी शिवारात बिबट्याची दहशत कायम असल्याचे चित्र आहे। त्यामुळे पंचाळे खंडागडी शिवारातील बिबट्याचे भय संपत नसल्याचे दिसते। ओझर नगर परिषद हद्दीतील लोहिया नगर व परिसरातील गटारी व सार्वजनिक शौचालयाची अवस्था अत्यंत बिकट झाली असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। निरहाळे येथे गाव कामगार पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा कार्यकारिणी निवड बैठक पार पडली। त्यात जिल्हाध्यक्षपदी रवींद्र जाधव यांची तर उपाध्यक्षपदी संदीप कुटे यांची निवड करण्यात आली। राज्य उपाध्यक्ष अरुण बोडके यांनी संघटनेच्या ध्येय धोरणावर भाष्य केले। ओझर टाउनशिप येथे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या हेतूने राज्य सरकारने नुकताच काढलेला जी आर रद्द करावा तसेच ओबीसी समाजाच्या हक्काचे व अधिकारांचे रक्षण करावे या मागणीसाठी अखिल भारतीय समता परिषदेकडून निफाड येथे आंदोलन करण्यात आले। आंदोलनानंतर तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना निवेदन सादर करण्यात आले। सिन्नर तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून दोडी बुद्रुक ते शिंदेवाडी जोडणारा रस्ता अतिशय खराब अवस्थेत आहे। रस्ता पाण्याच्या तलावाच्या बाजूने असल्यामुळे पावसाळ्यात हा रस्ता पूर्णपणे चिखलात आणि पाण्यात असतो। या पाण्यातून शाळेच्या विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना पायपीट करावी लागते। त्यामुळे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। मालेगाव तालुक्यात गोल्डन नगर भागात शकील हॉटेलजवळ कुत्ता गडी न दिल्याने दोघांनी एकावर हत्याराने हल्ला केला। याबाबत पवारवाडी पोलिसात तक्रार दिली। मालेगाव शहरातील बिक्कू चौक भागात असलेले तकवा ज्वेलर्स येथून अज्ञात व्यक्तीने 20,000ची हिरा असलेली मुरणी चोरून नेली। या प्रकरणी आझाद नगर पोलिसात तक्रार दिली। मालेगाव तालुक्यातील रमजानपुऱ्यातील ताज पार्कमधील रोलेक्स हॉटेलजवळ मागील भांडणाची कुरापत काढून तिघांनी एकाच मारहाण केली। या प्रकरणी तिघांविरुद्ध रमजानपुरा पोलिसात तक्रार दिली। मालेगाव तालुक्यातील वडवाडी शिवारात वडनेर ते गारेगाव रस्त्यावर पोलिसांनी चोरीच्या वाळूसह 4 लाखांचा ट्रॅक्टर व ट्रॉली असा 4,06,000चा मुद्देमाल जप्त केला। बांगलार तालुक्यातील बिजोरसे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सभापतीपदी विश्वास शांताराम काकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। मावळते सभापती शशिकांत काकडे यांनी आवर्तनानुसार राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक रवींद्र भोसले यांच्या उपस्थितीत निवडणूक घेण्यात आली। येवला तालुक्यातील कुणाल धराडे फाउंडेशन तर्फे आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धेत संजना भागवत यांनी कार्ला येथील एकविरा मातेच्या दर्शनाचा अप्रतिम देखावा साकारत प्रथम क्रमांक पटकाविला।